औचित्यवाडी. डेपुटी हा खडकाय जाऊन पाय घालून खाली घेण्या पाय तुम्ही पायजामे घाली त्यात राव. तुम्ही पायवर नका घेऊन बसत जाऊ. त्याला काय झालं पाहुणे रावळे त्याला कळालं. आता बोल काय पायवर घ्यायचं काय बोल ना आता. काय नाही म्हणलं आखाडा दाबून आणला म्हणलं एकदम. एक दिवस नाही जाऊन तिला भाऊ. आता श्रावण चालू झालाय. आखाड्याचं नाव काढू नको. झाला नाही मी तेच म्हणतो ना मग श्रावणात असा कट्टर पाळतो ना आम्ही. विषयच नाही. माझा बी नाद नाही करायचा डेपोटी. श्रावण लागायच्या आधी ना 12 वाजेपर्यंत मी तांगड्या खाल्ल्या कोंबडीच्या. 12च्या पुढे 1 मिनिट झाला का मी लगेच ठेवून दिला साईड. नका सांगू मला. 12ला तुमच्या 12 सकाळच्या बरीच श्रावण लागल्यावर तुमच्या टांगड्या बाजूला काढल्यात. इतके टांगड्या पिऊन तुम्ही पेरले होते मला सांगा तुम्ही. श्रावण पाळा. तुम्ही गेल्या वर्षी पार्टी नाही दिली आम्हाला वर्षी आखाड्यात ना. मग गेल्या वर्षी पार्टी देऊन पस्तावलं भाऊ. अजून मला घरचे नाव ठेवते. काय पाचवले नाद ना करू. रात्रभर गडी नाही फायरचे फायर. सकाळी आले ना मागायला परत मटान. फायरचे फायर. अरे एवढं मोठं मी सगळं हे केलं व्यवस्थित. सगळं भाजी बिजी बनवली ना. आणि तुम्ही खुशाल टांगा होऊन पडले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या बाहेर उठून आला जेवायला. अण्णा आणि तुम्ही आबा आणि तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. त्या अण्णाने आबानी ओळ घातला कवा नाही तो. आता इथून पुढं आयुष्यात तुम्हाला पार्टी भेटत जाणार नाही. आणि तुला सांगतो गटारी अमावस्या म्हणजे आपण म्हणतो गटारी अमावस्या पण ती दीप अमावस्या असती. त्या दिवशी इतर पूजन वगैरे होतं पण आपण त्याला वेगळंच समजतो. बरं का. त्याला थोडा आता पाळा दर्शी. गटारात पडणारे गटाराचाच विचार करते. पण मला चांगलं वाटलं तुम्ही आता श्रावण पाळताय म्हटलं. अजिबात खाणार नाही. बघायचं सुद्धा नाही तर दुकान जर आलं ना समोरून डोळ्याला पट्टी लावून चलतोय खाली कितकट ह्यासा लागायच्यात. पण जातोय त्या दुकानापाशी. रस्ता तिथून ना आपल्या गावातला. मग काय करायचं. बरं झालं पाळायला चालू केलं. पण मी काय म्हणतो माहिती का श्रावण काय रे आता फ्रीज मधले अंडे काय करायचे 25. फ्रीज मध्ये अंडे येत. मग तो डोक्यात खवडे आणायला पाहिजे. तर तू 2-3 दिवस आखाड गेला तेव्हा मला सांगायला काय आलं अंडे उरलेत म्हणून. माझ्या ध्यानातच नाही ना. आता पाहिलं फ्रीज मध्ये टमाटे पाहत होते मी. अंडे होते. आता एक ठेवू नको. ते उचल सगळं. किती येतं तरी 25 येत आहे. 25 काय ते दिलंय काय. तुमचाच मित्र आहे ना तो आणले होते ते. गावर मळ्यातलं ते रामभाऊ. अरे मला सांगायचं ना दादा तुम्ही मग तेव्हाच हे करून का कदम केले असते. आता श्रावणात आपल्या घरी खायचं नाही आणि आपल्या गावात बी पाळीत येत. तुम्ही खाता काय. हो नाही हो नाव सुद्धा नाही घेत. नाही मी तेच म्हणलं काय लगेच तुम्हाला हे होतं का. नाही अजिबात. एक काम करते उचल आणि लांब टाकून कुठे उकांड्यावर कोण असते अजिबात ठेवू नको. लावून टाकायचे की ठेवायचे नाही त्याच्या घरात ठेवू ते बाईचं परत. ठेवू नको. बाबा बरं झालं माहीत झालं. नाही तिला का जर कळालं असतं मला त्या दिवशीच म्हणली होती काही ठेवू नका फ्रीज मध्ये वगैरे. मला वाटलं यांनी साफ केले पण आमचं बिल आराम करू. श्याम्या चल 12 वाजून. होय जायचं. इथं बसून काय उपयोग आहे. डेपूट थोडी चहा पाहिजे ना रे. जावा चहा पाजायला सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या 2 लिटरचे दूध त्यालाच जाते. आणि तुम्ही 3 वार चहा हे झालं माझ्याकडे येतात. नका पाजू चल. नाही पाजणार ते. नका पाजू. अरे आताच्या आता 2 चहा पेले तुम्ही ना. आता नका पाजू म्हणतात आल्यापासून. अरे याला सांगत जा ना. याला ध्यान राहत नाही खाल्लेलं. त्याला ध्यानात का खाल्लेलं पिल्लं ध्यान राहत नाही. चिकट तू डेपुटीला चल. जाल्याचे 10 काम करा. एक काम करू नका. जाल्या लगेच माणसं उलटतो. कुठे हिंडतोय काय नको आता गावभर. बघा का चाललाय. कुठं टाकीन ते कुठं टाकायचं टाकून आपण असले पट्टे. झाल्या आता तू श्रावणात अंडे खाणार आहे का. अरे श्रावणात नाही अंडे खाणार श्याम्या. श्रावण संपला का पहिल्या दिवसचा बेत खपक्यात झाला ना. अरे सोपीत का काय 25-26 अंडे येतो. आणि ते किती रुपयाला आज अंड घाबरान अंड 12-15 रुपयाला भेटत. आले ना 250-300 रुपयाचे. आपला बेत होईल पहिल्या दिवशी. मग ठेवणार कशी तू. ठेवणार कसे म्हणजे मी माझ्या घरी ठेवतो मस्त पैकी. टोपली मध्ये ना 5 टाकीतो. 5 मस्त असे लाईनी शिर ठेवतो. वरून झाकण ठेवायचं आहे की नाही. मग काय होईल माहिती का. श्रावण संपला की पिल्ल बाहेर येतील. चालला टोपलीन झाकण त्याच्यावर ठेवायला. उभीने काय होईल त्याच्यापेक्षा एक काम कर. माझ्याकडे देते. कशाला. अरे मी फ्रीज मध्ये ठेवतो ना. जसं तसं राहीन फ्रीज मध्ये. हा चल आण इकडं.
तुझ्या घरापर्यंत तरी माझ्या हातात राहू दे ना, हाताला वज. बरं राहू दे. हा तेवढंच तुला समाधान. मग चल लगेच जाऊन फ्रीज मध्ये ठेवून देऊ. वास घेतले काय नाही मिळत श्रावणाला. भावळा टेका रे तो. श्याम्या ह्याच्याकडे कशाला आता? अरे 2 मिनिटं बोलून जाऊ आपलं, तेवढंच करमणूक. अंडी दिसून नको देऊ, मांडीची आडधर बरं का. तुला तिथला भेटल्याशिवाय होतच नाही. झाली का भाजीची तयारी? हा हो, संध्याकाळी ना भाजीला गवारी शेंगाच करावं म्हटलं. काय म्हणता? कशा करणार आहे? काळ्या मसाल्याच्या? काळ्या मसाल्याच्या गवारी शेंगा करता का? मग शेंगदाण्याच्या करत असते मी एकटीसाठी. काळ्या मसाल्याच्या करायला परवडतं का मला? आम्हाला आवडते ना काळा मसाला. दोघं तोंड घेऊन इकडे कुठे चालले आहेत? काय नाही, आपलं सहज चाललो होतो, दिसली तू, म्हणलं चला बोलून जावं 2 मिनिटं. हा ना. पण गवारीची शेंगा लय भारी बनीची सुगंध काही म्हण बरं का. हा ना. तुला वाट येतं त्यानी. खाऊ नको. मी नाही खाणार, मग अंग खात होतं. ए बाबा हातात तू घेतली. काय म्हणता? काय नाही, येऊ का मग? जा. हा निस लागायची का? नको अंग खाजं लागलं खाजायला. हा ना, लागलं असं थोडस निसू. नको नको चल. खायच्या वेळेस मी म्हटलं असतं ना तुमच्या वाट्याच्या बनवते, लगेच म्हटलं असतं आम्ही निसून देतो. शेंगाला बरी पुळका लावी ती. या खाली म्हणते चहा पाणी करते, नाही तर वडापाव खायला पैसे देते. तुमच्या बायकोला सांगायचं ना, तिला करायला लावायचं चहा. कधीतरी मला घरी चहा प्यायला बोलवायचं. बोलवायचं ना रे. किती दिवस माझ्याच घरी. ती गेली आता कामाला. आणि आपण हिडा गावभर. आम्हाला काही कामच नाही. जा. येऊ मग. हम्म. मला वाटलं ठेवती का नाही चहा म्हणलं. हा मग फुकटे मिळत. झाल्या ती बरं पटकन फ्रीज मध्ये ठेवतो. काय देऊ? पिशवी. कोणती पिशवी? अरे तुझ्याकडे होती ना अंड्याची पिशवी. येडा झाला का? पिशवी तुझ्याकडे होती, तुला नाही म्हणलं का मांडी आडधड म्हणून मी. पैसे आम्ही मी कधी वस्तू विसरत नाही. तुला आठवतं का? काय? कोण देऊन उचलली तू काय म्हणला? तुझ्या घरापर्यंत माझ्या हातात राहू दे, समाधान लाभन तेवढंच. मग मी तुझ्याच हातात दिली होती आणि तिथे सुगंधाच्या घरी गेलो तुझ्या मांडी आड नव्हती का धरली तू? अरे देवा, तो तिथेच ठुली काही नव्हतो. सारे राव सुगंधाची. चले बाबा ती पाळवायची मकार. लईच गाबाळ आहेस तू. हा तू लय शहाणा आहेस का मग? ही पिशवी तर मी उतरड्यावर फेकली. वहिनी तिला तसं आली. पाहू विचारू. वहिनी ही पिशवी इथलं तसं आली. पिशवी? हा काय त्या पिशवी मध्ये? अंडे. अंडे? हा ए तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय? ते श्रावणाचे काय माझ्या इथे अंडे आणले रे? घे ते अंडे फेक तिकडं. मॅच उतरड्यावर फेकले होते, इथं तसं आलं, तेच विचार राहिलं तुम्हाला. तुझ्या हातात आहे, मला विचारतो की इथं कस काय आले? होय निघ पहिले ते इथून घेऊन जाय. ते श्रावण आहे ते बी कळत नाही दलिंदरला. क्या उचल आणि लगेच निघ. झालं नाही अजून निसून? नेसून नाही आलं का? म्हणजे ते काय एवढं एवढं. हाय काय शोधू राहील तिथं? काय नाही पाहत असन काही तू. काय तिथं बघायला? श्याम्या तिथे पिशवी नाहीये. तिने घरात तर नाही ठेवले अंडे. याडा का काय ती खायला घेईन घरात. काही नको बोलू उगच. आवडत तिथले अंडे. श्रावणात कशी खाईन ती? काय झाले? काय कुजबूज चालली दोघांची? काय नाही, इथं काही पडलं होतं, काही दिसलं का तुला? वस्तू नाही नाही काहीच नव्हतं पडलेलं. नाही का? नाही नाही. बर मला वाटलं कोणी उचललं बिचललं काही. अहो इथे एक ती पिशवी होती, कशीच तरी अंड्याची होती वाटतं. ती डिगा घेऊन गेला. होय. हा काय नाव घेते तू असं नाव? तू बी घेतो का नाव? श्रावणात नाव सुद्धा घ्यायचं नसतंय काय तू बी? ते डिग्याने आणली होती का कोणी काय माहिती काय, पण तो घेऊन गेला बाबा. ते बावडच आहे. घेऊन हिंडत आहे श्रावणात. पण तुमचं काय हरवलं? याची दाट टोकऱ्याची टाचणी पडली होती, ती पाहत होतो. नाही सुई. हा सुई होती सुई. अहो मग ती तिकडून आता एवढा अडचणीत सापडणार आहे का? जाऊ द्या पडू द्या. जाऊ दे. हा तेच पाहत होता तू. हा चल, येऊ का मग? हा हा चल ना. कुठं चालले अंडी घेऊन परत माग? उतरड्यावर काय झालं? अख्खा श्रावण संपस्तोर गावात अंडी घेऊन येतो काय? तुला एका उकांडवर टाकायला सांगितलं होतं ना मी. अहो टाकले होते. मग परत ते सुद्धा वहिनी दारातून तर नेऊन टाकले. तिथं कसं काय नेलं तिथून अंडे? त्यांच्या दारातून उचलले, आता परत नेऊन राहिलोय. आता कुठं टाकी तू? तिथंच टाकले ते उतरड्यावर. एक काम कर, अख्खं गाव संध्याकाळपर्यंत लोकांना दाखवून देशील डेपुटीने श्रावणात अंडे ठेवलेत म्हणून. तू जा घरी, मी करतो अंड्याची बिल्लावट लावी. तू हा एक काम सारी इकडे घरी इकडे आपलं बायकाला का काय? आईला झाल्या उठाना झाला का? डिगेच्या हातातून तर डेपुटी मी घेतली. डिग्याला काही काम सांगावा. आता गावातले लोक म्हणते हे काय घेऊन हिंडतोय? नाग चव जायचे लक्ष नाही श्रावणामध्ये. मला वाटतं इथूनच फिरकून द्यावा काय.
बाबा 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 झाल्या ते फेकू राहिलेत. अरे फुटतेन. व्हायला लोकांच्या दारात पडल्यावर खरंच फुटतेन आणि लोक मारायला उठतेन. डेपुटी आता समजला का कमून फुटतेन. बर वाचले 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 झाल्या वाचले भाऊ. मी तो घाबरलोच होतो म्हटलं गेली आता. अरे उकांडा इथंच ठेवून देतो गाड्या. इथं कोण नाही आता हात लावायचं त्याला. चल झाल्या पटकन. हा आता नाही फुटायचे. आता नाही फुटायचे. अरे काय भल्या माणसं हो, काय आव्हानतात. मला मागाशी म्हणले हा की आम्ही श्रावण पाळतो, श्रावणात डेपुटी अजिबात खात नाही. अरे आखाड पार चोपून हाणायचा आणि श्रावणात नुसतं नाटकं करायचे. हा जर खरंच मनापासून धरायचं तर मग कशाला मागं पळत अंड्याच्या. कम पळत अंड्याच्या मागं. आम्ही श्रावणात नाही खाणार. मग श्रावण झाल्यावर खाणार होतो. पहिल्या दिवशी हा ना मग मी तिथे विचारलं तेव्हा. हा तुम्ही दिले नसते ना, तुम्ही म्हणले श्रावणात खातील. मी दिले नसते काय. मी दोनदा विचारलं तुम्हाला. पण तुमच्या चाली नायड्या हो, तुम्ही लय पक्के. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. काय हाचा दात बिनलाजा हो. अरे मला तिथंच म्हणले असे तर एक काम करा आता हे न्या. ठेवणार कुठं. फ्रीज मध्ये ठेवणार ना महिनाभर. महिनाभर राहते का. हा फ्रीज मध्ये राहते. ठीक आहे फ्रीज मध्ये ठेवा पण श्रावणात खाऊ नका. नाही पाळा आपल्या गावात परंपरा आहे. हा. मी फेकायला चाललो होतो उकांड्यावर पण तुम्ही उकांड्यावर तर उचलून खायला लागली. नाही हा? गावरान एवढं अन्न वाया कसं घालवायचं ना. ते आहे अन्न आहे ते मान्य आहे मला. पण आता अन्न एक महिनाभर जपून ठेवा फ्रीज मध्ये ठेवा. श्रावण संपल्यावर खा दसऱ्याला पार. हा हो चालते. चालते ना. हा ए दादा आता फुटतेन. आता घरी जायचं आणि फ्रीज मध्ये जाऊन नीट बसतेन. काय तर अशी हल्ले का लय फुटतेन. अरे भेटले बोया चला. वाचलं हो.